नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. श्रोते हो, योग वर्ग तर सगळेच चालवतात, पण विनामूल्य योग वर्ग चालवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. समाजासाठी काहीतरी करावं, आपल्यावर जे प्रसंग आले होते ते इतरांवर येऊ नयेत यासाठी झटणारं कोणी ना कोणीतरी असतंच. समाजाचा विचार करणारे लाखात एक असतात. त्यापैकीच एक योग वर्ग संचालक अजित गोखले यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने योग वर्ग चालू केले. त्यांची मुलाखत घेतलेली आहे ललिता इटक्याल यांनी. ऐकूयात तर. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, तुम्ही एवढ्या सगळ्या धावपळीत कसं काय तुम्हाला योगासनाची गोडी निर्माण झाली? काही गरज भासली का तुम्हाला? हा, दोन्ही गोष्टी झाल्या. गरजही बसली आणि त्यामुळे आवड निर्माण झाली. बरं. मला एक छानसा ऍक्सिडेंट झाला होता सुरुवातीला. अरे बापरे. आणि मला खूप काही लागलं नव्हतं आणि मोटरसायकलची बरीचशी मोडतोड झाली होती. बरं. मी आपल्याला काही झालं नाही आनंदात रस्त्यावर पडलेली मोटरसायकल उचलली आणि त्यावेळी माझ्या पाठीत एक छानशी मोठी कळ आली. त्या उर्मीत मी घरी गेलो, पण दुसऱ्या दिवशी मला टॉयलेटवरून उठताही येणार, इतकी पाठ दुखायला लागली. मग त्या काळात मी जर कोण तुमच्यासारखे मित्र काहीतरी सल्ला देत असतील तसं ॲक्युपंक्चर केलं, ॲक्युप्रेशर केलं, मॅग्नेटोथेरपी केली, इलेक्ट्रोथेरपी केली, अंगठ्याला सुतळी बांधून ओढणाऱ्या लोकांकडे गेलो, पाठीवरनं कात्री फिरवणाऱ्या लोकांकडे गेलो. ते एक कुठेतरी चूर्ण देणारा माणूस एक हडपसरला होता, तिथे मी महिना 2 महिने रविवारी गेलो. झालं का, या सगळ्या व्यापांमध्ये ते थेरपी केली की एक 2-3 महिने बरं वाटायचं. मला वाटायचं की चला आता आपली पाठ बरोबर झाली. एक 3-4 महिने झाले, स्कूटरच्या खड्ड्यात एक गेलो मी की पुन्हा ये रे माझ्या मागे, पुन्हा माझी पाठ दुखायला लागायची. असंच एकदा मला माझ्या मेहण्याने सांगितलं, अजितराव मी कबीरबागेत का जात नाही? मी म्हणलं इतक्या लोकांनी मला इतके सल्ले दिले आणि मी गेलोय, पण आता मेहणा आहे, त्याला जरा आनंद द्यावा म्हणून मी एकेशी ऑफिसमधून येताना नाही म्हणणं कठीण आहे आणि माझ्यासाठी तो सांगतोय. त्यामुळे मी कबीरबाग गेलो आणि विचारलं की डॉक्टर करंदीकर कोण आहे तिथे? तर एक शॉर्ट्समध्ये आणि बनियनमध्ये बसलेला माणूस म्हटला मीच डॉक्टर करंदीकर. मी त्यांना माझं काय काय झालं ते सगळं सांगितलं आणि ते म्हणलं हा ठीक आहे, असं असं एक्सरे काढ, उद्या ये, मी तुला सांगतो कुठली आसनं करायची. तर मी गेलो, एक्सरे काढून दुसऱ्या दिवशी गेलो. काही नाही, तुला काही झालं नाही, ऑर्थोपेडिक काही प्रॉब्लेम नाही, कुठेतरी मसल कॅच मध्ये आलेला आहे, तर मी तुला त्यातनं मोकळा करतो. सर पण मला ही सगळं आसनं करायला जमतील का? कारण मला सायकलवर चालवता येत नाही, रिक्षात बसता येत नाही वगैरे. काही नाही, 6 महिन्यात तू कमरेत वाकून मला नमस्कार करशील. हे सरांचं वाक्य मी आता तुम्हाला जसं सांगितलं. वेगवेगळे थेरपी करत असताना आपल्याला असं वाटतं ना की याने तरी बरं वाटावं. तसं मी कंट्रोल म्हणलं चला आता हा माणूस एवढा कॉन्फिडेंटली सांगतोय म्हणून मी दुसऱ्या दिवशीपासून योगासन करायला लागलो आणि मग कंटिन्यूस केल्यामुळे त्याची आवड निर्माण झाली. थोडक्यात काय तर तुम्हाला योग साधनेने परावलंबी होण्यापासून वाचवलं. एक्झॅक्टली. कारण त्या 5 वर्षात मला इतकं डिप्रेशन आलं होतं की मी 40व्या वर्षी 60 वर्षात दिसायला लागलो होतो. मग तुम्ही आपल्या एरंडा आणि ज्येष्ठ नागरिक संस्थेत केव्हा जॉईन झालात? राईट. मी आता जी माझ्या पाठदुखीची गोष्ट सांगितली ती साधारणपणे 92 सालापासून 97 साल 5 वर्ष मी परावलंबी तुझ्याकडे झुकत होतो. 97 साली मी कबीरबाग जॉईन केली. 1-2 वर्षामध्ये मी नॉर्मलला आलो आणि इतरांसारखाच आता आपलं बरं झालंय क्लास सोडायचो
एक 2 महिन्यांनी आठवण्याची गॅर आपली पाठदुखी आहे म्हणून जायला लागलो. तो कंटिन्यूस जायला लागलो. एक 3 वर्षानंतर त्यांनी मला उपशिक्षक केलं. त्यानंतर 2 वर्ष मी शिक्षक म्हणून वापरलं, उपशिक्षक म्हणून वापरलं आणि पुढे 3 वर्ष मी शिक्षक म्हणून केलं. मी ज्यावेळी कबीरबागेत जायचो त्यावेळी तिथे कुठलीही प्रशिक्षण संस्था अशी नव्हती. त्यामुळे तिथलं पदव्युत्तर शिक्षण होतं ते घ्यायची मला म्हणजे संधीच मिळाली. आणि मग त्यानंतर मी 2009 मध्ये रिटायर झालो. 2005 मध्ये मी एरंडवण्यात राहिला आणि तरी मी कबीरबागेत कंटिन्युअस जात होतो. पण ते सगळं जाणं कारण माझी नोकरी चालू होती, जाणं येणं जमेना म्हणून मी इथे आपल्या संस्थेच्या जवळच डॉक्टर शिरीष देशपांडे यांच्याकडे जायला लागलो. तिथे मी 10 वर्ष योगासनं करत होतो. 2009ला रिटायर झाल्यानंतर मी आपल्या संस्थेत जॉईन झालो. मग अनेक उपक्रमात झाल्यानंतर मी सेक्रेटरी झाल्यानंतर एक डॉक्टर मंजिरी साबळे मला भेटायला आल्या. त्या म्हणल्या मला मी कबीरबागेची प्रशिक्षक आहे तर मला तुमच्या इथे ज्येष्ठांसाठी योगासन वर्ग घ्यायचं आहे. आता माझा कबीरबागेत असताना योग वर्ग होते सोमवार, बुधवार, शुक्रवार म्हणून डॉक्टर देशपांडे यांच्याकडे माझा क्लास होता तो मंगळवार, गुरुवार, शनिवार म्हणून मी या बाईंना सोमवार, बुधवार, शुक्रवार क्लास सुरू करायला परवानगी दिली. आम्ही एक 4-6 जण त्यावेळी सुरुवातीला यायचो. मग हळूहळू ऐकून काही लोक आले, काही लोक सोडून गेले आणि सुमारे 10 संख्या झाल्यानंतर डॉक्टर मंजिरी साबळेंचं लग्न ठरलं आणि त्या संस्था सोडून गेल्या. मग काय असतं, बऱ्याच गोष्टी सोनाराने कान टोचल्या म्हणजे बऱ्या असतात म्हणून बाहेरचा प्रशिक्षक असावा या मताचा मी होतो. तोपर्यंत मी कोणालाही सांगितलं होतं की मी ऑलरेडी कबीरबागेचा योग शिक्षक आहे. पण मग ती क्लास मी पुढे त्या निघून गेल्यानंतर तो मी क्लास पुढे सुरू केला. तो आज काय चालू. आज भीतीला आमच्या त्या 10 संख्येवरनं आपल्या पटावर 23 ते 24 जण आहेत. आपल्या संस्थेचे तर काय बरेच जण जरा मुलाकडे जातो म्हणून पूर्वी आपण जसं कोल्हापूरला जातो तसं अमेरिकेला जातो. त्यामुळे 3-3 महिने येत नाहीत म्हणून आपल्या हॉलमध्ये 15 ते 16 जण कम्फर्टेबल योगासन करू शकतात. त्यामुळे 24-25 जण पटावर आहेत. पण जे आहेत ते 99% दांड्या मारणारे नाही आहेत. दांड्या मारण्यावरनं आता एक वेळेचं विचारते तुम्हाला. वेळेच्या बाबतीत तुम्ही फार काटेकोर आणि नियमितपणा या 2 गोष्टी तुम्ही फारच पर्टिक्युलर आहात. हे आम्ही सध्या अनुभवतोय. हे कसं काय जमतं? ती एक सवय असते. मला सरकारी नोकरी असून सुद्धा बरोबर 10 वाजता ऑफिसला पोहोचायची सवय होती आणि ऑफिस संपेपर्यंत मी काम करायचो. हा गुण मला माझ्या वडिलांकडनं आला असावा कदाचित. माझे वडील नाटककार होते. रेडिओ टाइम 9:30 वाजलेत, पुण्याची श्रीस्तास आपला नाट्यप्रयोग सादर करत आहे अशी त्यांची लोकप्रिय अनाउन्समेंट होती आणि ते रेडिओ टाइम 12:50 नाटक संपायचे. ती सवय मला इतकी बसलेली की मी कुठल्याही संस्थेत आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला उशिरा गेलो नाही. आणि तुम्ही बघताय आपल्या वर्गात वेळेपूर्वी 5 मिनिटं मी कायम उपस्थित असतो. ही सवय आहे. इट्स अ गुड हॅबिट. चांगली सवय. ज्येष्ठांना सुलभ योगासने करता यावी याकरता तुम्ही काहीतरी वेगळं असं वेगळी तयारी केली आहे का? हा, तयारी खास अशी नाही पण मी अशी काळजी घेतो की तुम्हाला सगळ्या योगासनापर्यंत पोहोचवण्याचे काही उपाय मी शोधून काढले. काही हातापायांचे एक्सटेन्शन्स वगैरे. आता तुम्हाला माहिती आहे आपला शेड्यूल कसं असतं. सोमवारी आणि शुक्रवारी आपण सेम योगासनं करतो. बुधवारी आपण दमड्याची आसनं करतो. तर पहिला अर्धा तास डोक्यापासून कमरेपर्यंत आणि पुढचा अर्धा तास पायाच्या बोटापासून कमरेपर्यंत असे व्यायाम आपण शेड्यूल केले. तुम्हाला माहिती आहे की मी कुठल्याही आसनाचं नाव डायरेक्ट आधी सांगत नाही. त्याच्यासाठी हातपाय कसे ताणले जावेत हे आधी सांगतो आणि मग आसन तुम्ही सगळेजण 1-2 व्यवस्थित दिवस करायला लागलात की मग तुम्हाला सांगतो की अरे हे अर्धमच्छंद्र आसन होतं किंवा हा सेतुबंध आहे असं काहीतरी करायचं. मी ज्याच्यातनं गेलोय त्याच्यातनं तुम्हाला जायला लागू नये अशी मी दक्षता घेतो. वाक काही होत नाही असं मी कधीही म्हणत नाही. प्रत्येकाची आपली क्षमता असते त्यानुसार आपण करायचं असतं. आणि आता तुमच्या 16-17 जणांपैकी काही जण माझ्यापेक्षा चांगली योगासनं करू सुद्धा शकत असतील पण ती मी इथे घेत नाही कारण उरलेले 10 जणांना ती जमतीलच असं नाही. त्यामुळे सगळं समावेशक सगळ्यांना करायला सोपी अशी आसनं आणि मी तुम्हाला पूर्ण योगासन एक आसन पर्यंत घेऊन जातो आणि मग त्याचं नाव सांगतो. म्हणजे तुम्हाला कधीही त्रास होऊ नये अशी माझी बेसिक इच्छा असते. आणि त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगतो की हे 3ऱ्या इयत्तेत आपण आसन केलं होतं, आता आपण 4थ्या इयत्तेत आलो, त्याच्या पुढचं आसन करूया. असं आपण साधारणपणे खेळीमेळीच्या वातावरणात वर्ग चालवतो याचा तुम्हाला अनुभव आला असेलच. असे काही स्ट्रिक्ट नियम किंवा ऍग्रेसिव्ह असं किंवा तुम्ही हेच करा तेच करा असं मी कधी सांगत नाही.
एक कुटुंब म्हणून आपण हे योगासन वर्ग चालवतो असं माझं मत आहे. तुम्ही किती मन लावून करता याच्यावर सगळं अवलंबून हो आहे. ना. म्हणून तर आपल्याकडे कुठले नियम हार्ड सूचना असं काही नाही. विनंती वजा मी तुम्हाला सांगतो बाबा वेळेवर या हे जसं सांगतो तसं जेवढं शक्य आहे तेवढं आपण करा. परंतु आपल्याला माहिती आहे कुठं थांबायचं तिथे थांबा असं मी काय तुम्हाला अग्रेसिव्हली सांगत नाही कधी. हा मगाशी तुम्ही ज्येष्ठांसाठी म्हणलात ना काही विशेष काम केले बरं. तर ते मी तुम्हाला सांगितलं की अगदी साध्या साध्या हालचालींमधून सुरुवात करून मी आतापर्यंत जवळजवळ 17-18 योगासन शुद्ध योगासन मी तुम्हाला शिकवले. जस्ट फॉर द सेक ऑफ रेकॉर्ड ताडासन, त्रिकोणासन, पवनमुक्तासन, नौकासन, सेतुबंध, अर्धमच्छिंद्रासन, श्वानासन, मार्जारासन, व्याघ्रासन, वज्रासन, मंडुकासन, किती सगळे आसनं आणि सगळ्यात शेवटी शवासन. मी सगळ्यांना सांगतो किती वेळ योगासनं केली तरी शवासन करणं हे अत्यावश्यक आहे. ही झाली शुद्ध योगासनं. परंतु दोर, पट्टे, उषा, टेबल याचा वापर करून सुद्धा मी तुम्हाला लंबर ट्रॅक्शन, सर्वायकल ट्रॅक्शन, रोप मुवमेंट, अधोमुख या पण 4 गोष्टी शिकवलेल्या आहेत आतापर्यंत. एवढी सगळी जी शिकवलेली आसनं आहेत त्याच्या पलीकडे आपण आता 3 नवीन आसनं शिकतोय. परंतु जसं मी तुम्हाला आधी म्हणलं की तुम्हाला हळूहळू मी त्या योगासनांपर्यंत घेऊन जातो आणि पूर्ण आसन केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की हे अमुक एक आसन आहे. तसंच आता मी तुम्हाला त्या 2 योगासनांचे नाव सांगत नाही. सध्या आपण ऑलरेडी रोज त्याची प्रॅक्टिस करतोय. अच्छा. एरंडोना ज्येष्ठ नागरिक संस्थातला आपला हा उपक्रम चिरंतन राहील अशी मी तुम्हाला बाहेर देतो. पण तुम्ही स्वतःचा एवढा वेळ देऊन विनामूल्य तुम्ही योगासने करून घेता सगळ्यांकडनं, तुम्ही मानधन पण घेत नाही, याचं काय उद्देश काय आहे त्याचा? परमेश्वर कृपेने मला तसं बरं चाललंय. रिटायर झाल्यानंतर पेन्शन वगैरे आहे आणि पैसे घेतले ना की बांधिलकी आहे, व्यवहार आला तो मला इथे करायचा नाही. एरंडोना ज्येष्ठ नागरिक संस्था माझी आहे. मला त्याच्याकडनं जो आनंद मिळाला तो या निमित्ताने मी तुम्हा सगळ्यांच्या बरोबर करतो. मग अशी तुम्हाला एक सांगायचं राहिलं, ज्येष्ठांसाठीच असं नाही. तुम्हाला माहिती आहे तुमची मुलगी पण क्लासला येत होती. त्यामुळे IT क्षेत्रामधले असलेल्या तरुणांनाही मी जवळजवळ 6 महिने शनिवार रविवार वेगळी बॅच घ्यायचो. म्हणजे सोमवार, बुधवार, शुक्रवार आपण इथे येतो, मंगळवार, गुरुवार मी देशपांड्यांच्याकडे जायचो आणि शनिवार रविवार इथे यायचो. मला माहिती नाही की माझ्याकडे बोलण्याची कला आहे की नाही, परंतु लोक आपणून यायचे आणि माझ्यासारखे वेळेपूर्वी येऊन थांबायचे. तुम्ही इतरांना योगासनांची प्रेरणा देताय आणि आम्हालाही त्याचा सकारात्मक दुहेरी फायदा होतो. म्हणजे कसं शारीरिक क्षमता वाढतीये, मनोबलही वाढते. त्यामुळे हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. थँक्यू. तुम्ही आपले गुरुस्थानी असल्यामुळे आम्ही तुम्हाला वंदन करतो. थँक्यू. सर, अजून एक छोटा प्रश्न राहिला विचारायचा. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आता ह्या वयात इच्छा होते की आपण योगासने करूया म्हणून, पण त्यांना थोडीशी मनात धाकधूक असते की ह्या वयात एवढ्या ताठरलेल्या आपल्या शरीराला योगासने जमतील का? त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तर ते त्यांना योगासने करायची इच्छा असेल तर? म्हणजे कसं आहे की एका विशिष्ट वेळात जर तुम्ही योगासनं सुरू केली असतील आणि मध्ये काही खंडित पडले असतील तर पुन्हा सुरू करायला काहीच हरकत नाही. परंतु जसं मी सांगतो की कुठलाही नवीन उपक्रम सुरू करायला कुठलाही दिवस हा चांगलाच असतो. त्यामुळे योगासन सुरू करायला कुठलाही दिवस चांगला आहे. आधीपासून जी लोक योगासनं करतात ती तुम्हाला कदाचित जमणार नाही. परंतु आपल्या इथे वर्गात मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जेवढी झेपतील तेवढी, किंवा तुमच्या एखाद्या विशिष्ट रोगावर मी डायग्नोसिस करून ही योगासनं करा असं कधीही सांगत नाही. नवीन येणाऱ्या माणसाला मी कायम डॉक्टर देशपांड्यांच्याकडे पाठवतो आणि ते जी योगासनं सांगतील ती उत्तमरित्या किंवा सफाईदारपणे कशी करता येतील एवढंच मी इथे शिकवतो. कोणतरी माझ्याकडे येतं, सर मला जबरी पाठदुखी आहे किंवा कंबर दुखी, मी सांगतो आधी देशपांड्यांच्याकडे, ते सांगतील तुम्हाला ही योगासनं करा, ती मी उत्तम इथे करतो. मी डॉक्टर नसल्यामुळे या रोगावर ही आसनं करा असं सांगण्याचा गुन्हा कधीही करत नाही. तेवढी काळजी मी कायम घेतो. अगदी सोपं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. काही लोक माझ्याकडे असतात की मला तिथे येणं शक्य नाही पण मला योगासनं तर करायची. तर अशा वेळी मी काय करतो की इथले वार सोडून जो एक रविवार किंवा शनिवार माझ्याकडे शिल्लक असतो त्यावेळी त्यांच्या घरी जाऊन मी योगासनं शिकवतो. 80व्या वर्षी एका जस्टिस दामले नावाच्या माणसाने मला घरी बोलवलं. मी कबीरवालेचे रोग बीत घेऊन गेलो आणि त्यांना सलग 2 वर्ष दर रविवारी मी त्यांच्याकडे 8 वाजता जायचो
आणि 9 वाजेपर्यंत त्यांना योगासन शिकवायचो. मला असं दिसत होतं की ते इतक्या सिरियसली करतायत, त्यांना थोडं अंधुक दिसायचं. त्यामुळे त्यांची बायको त्या काळात तिथे उभं राहायची, पण फर्स्ट क्लास योगासनं करायची. आणि मगाशी तुम्ही मानधनाविषयी विचारलं, ज्यावेळी 2 वर्षानंतर ते सगळं शिकले त्यावेळी मी म्हणले की आता पुरे, आता मला हा रविवार दुसऱ्या कोणाला तरी द्यायचा आहे. तर ते म्हणले, सर 2 वर्ष तुम्ही येत आहे, तुम्हाला आम्ही किती मानधन देऊ? म्हणलं मी मानधन कधीही घेत नाही, फक्त यांच्या 100व्या वाढदिवसाला ज्यावेळी मला बोलवाल त्यावेळी मला 10,000 रुपये द्या, असं मी विनोदाने म्हणलं. ते फक्त त्यातली इच्छा महत्वाची की तुम्ही योगासनं करत 100 वर्ष जगा. त्या 10,000 रुपयाची मला काही किंमत नाही. बरोबर. त्यामुळे मी कधीही कोणाकडे पैसे घेत नाही. घरी जाऊन शिकवलं तरी, आपल्या वर्गातल्या काळ्या पती पत्नींच्या घरी जाऊन मी शिकवलंय, किंवा अनेक लोकांच्या घरी जाऊन मी त्यांना शिकवतो. आवड निर्माण झाली की मग तर त्यांच्या नवरा बायको एक जण तरी यायला सुरुवात करतो. म्हणून तर आपली पटसंख्या वाढत चालली. आणि आता तर माझी परिस्थिती अशी आहे की आपण जास्तीत लोकांना नवीन ऍडमिशन देऊ शकत नाही, कारण इथे हॉलचं जे रिस्ट्रिक्शन आहे त्यात अमुक एक लोकांनाच, त्यातून बुधवारी आपण बरीच असं उभं राहून करतो. त्यामुळे त्या दिवशी 1-2 माणसं जास्ती आली तरी चालतात, पण इतर दिवशी सोमवार शुक्रवारी जास्ती लोकांना मी प्रवेश देऊ शकत नाही. त्यामुळे ही संख्या आपल्याला मर्यादित ठेवणं भाग आहे. धन्यवाद गोखले सर. तुम्ही आज योगासन विषयक बरीच माहिती ज्येष्ठांबरोबरच तरुणांना दिली आहे. त्यातलं तुमच्यासारखे सातत्य, नियमितपणा आणि वक्तशीरपणा आम्हा सर्वांना अनुकरणीय ठरू देत आणि तुमच्याकडून असेच कार्य पुढील अनेक वर्ष चालू राहू देत अशी प्रार्थना करते. राहील ना? हो, नक्की. कारण आपण जी प्रार्थना करतो त्यात एक कडवं असं आहे, ओम सहना भवतु सहना भुनक्तु, असा आहे. त्याचा सोपा अर्थ असा आहे की योगासनामुळे गुरु शिष्यांना दोघांनाही त्याचा फायदा होऊ देत, दोघांनाही दीर्घ आयु लाभू देत आणि दोघांच्याही व्यथा दूर होऊ देत. त्यामुळे मी जोपर्यंत हातीपायी धड आहे आणि तुम्ही सगळे येत आहेत, रेग्युलरली योगासनं करताय, तोपर्यंत मी निश्चित योगासनामध्ये चालू ठेवेन. थँक्यू. श्रोते हो, आत्ताच आपण समाजासाठी झटणारे आणि विनामूल्य योग वर्ग घेणारे योग वर्ग संचालक अजित गोखले यांची मुलाखत ऐकलीत आणि त्यांची मुलाखत घेतलेली होती ललिता इटक्याल यांनी. श्रोते हो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.